नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो. औरंगाबाद इथं टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्राचं आज उद्घाटन झालं. छावणी परिसरातल्या छावणी टपाल कार्यालयात झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, टपाल तसंच पारपत्र कार्यालयाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या सेवेमुळे आठवडाभरात अर्जदारांना पासपोर्ट मिळेल, त्याकरता आवश्यक असलेला पोलीस पडताळणी अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी खासदार निधीतून पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक टॅबलेट देण्याची ग्वाही खासदार खैरे यांनी यावेळी दिली. सामान्यातील सामान्यांना या सुविधांचा लाभ देण्यात यावा असं आवाहन खासदार रावसाहेब दानवे यांनी यावेळी केलं. औरंगाबाद जिल्ह्यातून हजला जाणाऱ्या तसंच परदेशी जाणाऱ्या इतरही नागरिकांसाठी ही सुविधा उत्तम असल्याचं बागडे म्हणाले. टपाल कार्यालयात सुरू झालेलं राज्यातलं हे दुसरं तर मराठवाड्यातलं पहिलंच पारपत्र सेवा केंद्र आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्डशिवाय शिधापत्रिका आणि वाहन चालवण्याचा परवाना यासारख्या ओळखपत्रांचा वापर करता येईल असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. आधार कार्डाबाबत सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निर्णयानंतर आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आधार कार्ड महत्वाचं आहे, मात्र विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य नाही असंही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात संमत होईल अशी आशा केंद्र सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्लीत भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वस्तू आणि सेवा कर विधेयकावर लोकसभेत उद्या चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज खासदारांची बैठक घेऊन नुकसान भरपाई, केंद्रीय वस्तू सेवा कर, केंद्रशासित वस्तू सेवा कर आणि एकात्मिक वस्तू सेवा कर या चारही विधेयकांबाबत माहिती दिल्याचं अनंतकुमार यांनी सांगितलं. दरम्यान वस्तू सेवा करासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लोकसभेत लक्ष वेधून घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षानं शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही लोकसभेत लावून धरण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्ग आयोगातल्या रिक्त जागांच्या मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाज आज वारंवार तहकूब झालं. काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून वारंवार घोषणाबाजी केल्यानं सदनाचं दुपारी 12:30 वाजेपर्यंत 3 वेळा आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजेनंतरही घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू राहिल्यानं अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. महामार्गावरच्या दारू विक्री दुकानांवर बंदीसंदर्भात दाखल फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं महामार्गालगतची दारूची दुकानं बंद करण्याच्या निर्णयावर येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यापूर्वी ही सुनावणी घ्यावी असं महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं. महामार्गांलगतची ही दुकानं बंद करण्याचे तसंच त्यांच्या परवान्यांचं 31 मार्चनंतर नूतनीकरण न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिले होते. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं मुंबई दिल्ली तिकीट एअर इंडियानं आज पुन्हा रद्द केलं. गेल्या गुरुवारी पुणे दिल्ली विमान प्रवासानंतर उद्भवलेल्या वादातून गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर सर्वच विमान कंपन्यांनी गायकवाड यांना विमान प्रवास सेवा न देण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियानं त्यांचं विमान तिकीट रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज स्वच्छतेचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या 621 ग्रामपंचायतींमध्येही स्वच्छता संदेश देणारी गुढी उभारण्यात आली. जिल्ह्यातला लोहारा तालुका उघड्यावर शौचास जाण्यापासून पूर्णपणे मुक्त झाल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. औरंगाबाद इथं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारण्यात आली. दोन्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कालपासून चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे. डोंबिवली इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातल्या प्रसंगांची महारांगोळी रेखाटून तर ठाणे इथं 50 चित्ररथांची शोभायात्रा काढून गुढीपाडवा साजरा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून